कसं झालं टेस्ट? इडली, हिरवी चटणी आणि लाल चटणी दोन्ही सुद्धा मिक्का अरुमय झालं. म्हणजेच चेन्नई भाषेमध्ये मिक्का अरुमय म्हणतात त्याला, मराठीमध्ये अतिशय सुंदर, खूप सुंदर झालं. थँक्यू. साऊथचा पदार्थ खायचा आहे म्हटल्यावर साऊथ सारखं सगळं केलं पाहिजे. म्हणजेच बसलं पाहिजे तसं, पानं वाढलं पाहिजे आणि तसं खाल्लं पण पाहिजे. नमस्कार, सोनाली किचनमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आपण एका दगडामध्ये 3 पक्षी म्हणणार आहोत. म्हणजे आपण आज करणार आहोत मऊ लुसलुशीत कापसासारखी इडली, हिरवी चटणी आणि लाल चटणी. पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. तर पहिल्यांदा आपण तयार करणार आहोत इडली. मग कापसासारखी मऊ लुसलुशीत इडली तयार कशी करायची तर बघा, इथं 3 वाट्या मी इथं तांदूळ घेतला आहे आणि 1 वाटी उडदाची डाळ घेतली आहे. म्हणजे रेशनिंगचं मी इथं तांदूळ वापरले. म्हणजे जेव्हा कुठलाही फडफडीत भात होत असेल तर तो तांदूळ इडलीला वापरायचा, म्हणजे इडली ना एकदम कापसासारखी होते. तर 3 1 असं म्हणजे 3 वाटी तांदूळ आणि 1 वाटी उडीद डाळ. इथं 1.5 चमचा मी मेथ्या घेतल्यात, कारण की ह्याच पिठाचं मी थोड्याशा आंबोळ्या करणार आहेत म्हणून मेथ्या सुद्धा घालणार आहे. तर हे सर्व साहित्य घेतल्यानंतर खळखळ पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं, म्हणजे स्वच्छ करून घ्यायचं तांदूळ, उडीद डाळ आणि मेथ्या. तर हे सर्व धुवून घेतल्यानंतर ह्यामध्ये भिजवण्यापुरतं पाणी घालायचं आणि हे सर्व 7 तास भिजत घालायचं. तर मस्त अशा आपण इडल्या तयार करणार आहोत, अगदी साऊथ टाईपमध्ये. तर हे सर्व भिजत घालायचं. 7 तास भिजत नंतर हे मिक्सरला बारीक केलं जातं. तर आपण पहिल्यांदा व्हिडिओमध्ये बघितला असाल तर हिरवी चटणी, लाल चटणी आणि इडल्या पण किती सुंदर दिसत होत्या आणि ते कशा केलत्या ते ह्या व्हिडिओमध्ये बघाच. तर हे सर्व 7 तासानंतर भिजल्यानंतर हे बघा, उडदाला चांगला फेस आला आहे, कारण की जेव्हा उडीद भिजतं तेव्हा चांगल्या इडल्या तयार होतात आणि म्हणून त्याला स्वाद चांगला येतो इडल्याला. तर हे सर्व साहित्य इथं ठेवलं आहे आणि मिक्सरचं मी बारकं भांडं वापरले, कारण बारक्या भांड्यामध्ये तांदूळ चांगला बारीक होतो आणि त्यामुळं इडल्या चांगल्या होतात. तर बघा, अशा रवाळ टाईपमध्ये बारीक केले. तुमच्या मोठ्या भांड्यामध्ये बारीक होत असेल तर तुम्ही त्यामध्ये केलं तरी सुद्धा चालतं. तर सर्व तांदळाचं मी इथं बारीक करून घेतले आणि तांदूळ बारीक केल्यानंतर उडीद डाळ बारीक करायची. तर तुम्हाला इथे एक सिक्रेट टिप सांगणार आहे, ती सुद्धा लक्षात ठेवा. तर इथं उडीद डाळ बारीक करून घेत आहे आणि उडीद डाळ बारीक करताना त्यामध्ये घालायचं 3 चमचे पोहे. तर पोहे घातल्यामुळे काय होतं की पीठ आहे, बॅटर आहे ते चांगलं फ्लफी होतं आणि फुगायला मदत होते आणि इडल्या सुद्धा छान होतात. तर पहिली बॅच होती उडदाची, ती मी इथं बारीक करून घेतली आहे आणि ती सुद्धा त्या बॅटरमध्ये घालून घ्यायची. ते तांदूळ बारीक केले ते, आणि तांदूळ शक्यतो फडफडीत भात होतो त्याचा वापरा, म्हणजे इडल्या मात्र छान होतात. तर रेशनिंगचं तांदूळ चांगलं असतं इडल्या तयार करण्यासाठी, तर तो वापरला तरी ते चालतं. तर तुमच्याकडे कोणता घरातला असेल तर इडलीसाठी खास तुम्ही तांदूळ आणत असाल तर तो वापरला तरी चालतो. तर इथं बघा, आपण शेवटची बॅच आहे मिक्सरमध्ये बारीक करण्याची. तर ह्यामध्ये घातलंय मेथ्या आणि जे पोहे भिजवलो होतो, अगदी आपण पोहे तयार करताना पोहे जे भिजवतो त्या पद्धतीनंच हे भिजवायचं आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं. हे आहे उडीद डाळ, ती सुद्धा चांगली एकसारखी बारीक करून घ्यायची. तुम्ही बघत असाल तर अगदी फ्लफी टाईपमध्येच दिसत आहे घालताना, हे एकदम क्रीमी टाईपमध्ये. ते घातल्यानंतर आता एकसारखं 5 मिनिटं ढवळून घ्यायचं, म्हणजे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं. मिक्स झालं की चांगलं पीठ हे होतं, मॅग्नेट झाल्यासारखं होतं आणि आपल्या इडल्या चांगल्या होत्यात. आणि मिक्स झाल्यानंतर हे ठेवायचं 7 तासासाठी भिजत. म्हणजे हे सर्व कालावधी 1.5 दिवसाचा आहे. इडल्याचा वेळ भरपूर लागतो पण टेस्ट मात्र जबरदस्त होते. तर हे 7 तासानंतर हे आपलं भिजले आणि आपण तयार करणार आहोत साऊथ इंडियन चटणी. तर त्यासाठी आपण इथं घेतले 3 मीडियम साईजचे कांदे कट करून चौकोनी, आणि ते मी शिगडी मिडियम केली आहे, मिडियम फ्लेमवर शिगडी आहे. आणि कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये घालायचा 3 मीडियम चिरलेले कांदे, आणि कांदे थोडे भाजल्यानंतर त्यामध्ये घालायचे खोबरेचे मोठे काप केलेत मी, ते सुद्धा यामध्ये थोडेसे परतून घ्यायचे. परतल्यानंतर घालायचा लसूण, एक 8-9 पाकळ्या लसूण घातला आहे. अगदी टेस्टी इडली आणि ही चटणी खाताना तुम्हाला असं वाटेल की साऊथमध्ये बसून ही इडली आणि चटणी खातोय असा तुम्हाला जाणवेल, एवढी छान टेस्ट ह्या चटणीला येते. आणि बघा, ह्यामध्ये घातल्यात मिरच्या, ह्या थोड्याशा तिखट मिरच्या नक्की वापरा. तर तुम्ही बेडगी असेल तर बेडगी ही
घाला. नंतर मिक्सरमध्ये बारीक करताना थोडीशी घरगुती भगवती किंवा काश्मीर लाल मिरची पावडर असते ती घातली तर चालते, कारण की तिखट होते चटणी आणि ही जरा मिरची तिखट आहे त्यामुळे मी ही भगवती वापरली नाही. तर हे थोडंसं भाजायचं. फुटाण डाळ घातले 3 चमचे आणि आल्याचा थोडा तुकडा आणि हे थोडंसं परतदान झालं की त्यामध्ये घालायचं थोडंसं तेल, कारण की हे भाजण्यासाठी जास्त करपवायचं नाही, नुसतं गवळं भाजून घ्यायचं. आणि हे भाजून झाल्यानंतर त्यामध्ये घालायची हिरवीगार कोथिंबीर सुद्धा मी ह्यातच घातले. आणि हे आहे आपले पुदिनानं छान टेस्ट येते ह्या चटणीला. आणि थोडा वेळ परतून झालं की हे जरा थंड झालं की मगच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हे बारीक करून घ्यायचं. तर मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये साहित्य सगळं घालून घ्यायचं. अगदी साऊथ इंडियनमध्ये जशी चटणी मिळते तशीच सेम ही चटणी लागते. तर नक्की ट्राय करून बघा. आणि ही चटणी आपल्याला आंबोळीबरोबर, आप्प्याबरोबर किंवा उत्तापाबरोबर खूप छान टेस्ट येते ह्या चटणीनं. तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घातल्यानंतर ह्यामध्ये घातले नमक आणि हे घातल्यानंतर मिक्सरचं टोपण लावून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. अगदी बारीक करून घ्यायचं, अगदी क्रीमी टाईपमध्ये. आणि बघू शकता तुम्ही बारीक कसं केलंय मी. आणि इडलीला अशाच बारीक चटणी लागते त्यामुळे मी बारीक केले आणि घट्टसर केले. आणि ह्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, कारण की इडलीला जरा चटणी जास्त लागते आणि त्यामुळे इथं पाण्याचा वापर केलाय मी जास्त. तर तुम्हाला घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही अशीच चटणी खाली तर चालते. तर ही चटणी तुम्ही आंबोळीला किंवा आप्याला सुद्धा हे वापरली तर चालते. तर बघा लाल चटणी आहे म्हणून लाल मिरचीचा इथं वापर केला आहे. तर फोडणीसाठी मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं, त्यामुळे मोहरी, जिरे आणि हिंग पावडर आणि ही लाल मिरची चांगली भाजून घेतली आणि तो तडका मारून घेतलाय आपल्या चटणीला. तर मस्त अशी आपली लाल मिरची चटणी झाली आहे. तर आपण तयार करणार आहोत आता हिरवी चटणी आपल्या इडलीसाठी. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर असा खोबरं घातलं आहे. तर खोबरं लागतं भरपूर चटणीला. तर बाकीच कुठलं साहित्य घालणार नाही जास्त. तर इथं लसूण आहे, आलं आहे, जिरं आणि लिंबू पिळून घ्यायचा, कोथिंबीर, मिरची. तर तुम्ही कशा टाईपमध्ये करताय तशी तुम्ही हिरवी चटणी केली तर चालते. तर ही पद्धत वापरा, खूप छान टेस्टी लागते. घरामध्ये दही नसेल किंवा एखाद दुसरं साहित्य नसेल तर हे झटकीपट होणारी चटणी हिरवी आहे. तर बघा सर्व साहित्य घालून घ्यायचं आणि मिक्सरला मध्ये थोडं घालायचं, आता थोडं पाणी घालायचं म्हणजे हे जी ग्रेव्ही चांगली होते, म्हणजे बारीक होती ही चटणी. तर बघा मस्त जशी आपण हिरवी चटणी बारीक केली त्या टाईपमध्येच ही चटणी बारीक करायची. तर इडली खाताना जास्त चटणी किंवा सांबर जास्त लागतं किंवा इडली खातं की त्याला जास्त इडलीमध्ये पाणी शोषून घेतं, त्यामुळे पाणी जास्त वापरा हे चटणीला आणि पातळ करा म्हणजे छान टेस्ट येते. तर आपण ह्या बाउलमध्ये काढून घेतले, त्यामध्ये पाणी मिक्स करून घेतले आणि आता आपण हिरवी चटणी म्हणून मी हिरव्या चटणीचा तडका मारून घेतला या चटणीला. तर बघा ह्यामध्ये सुद्धा तेल गरम करून जिरं, मोहरी आणि मिरची घातली, मिरची चांगली तळून घेतली, मगच ह्याला तडका मारलाय. मस्त असा धूर निघला या चटणीतून. माझ्याकडे कढीपत्ता नव्हता त्यामुळे मी इथं कढीपत्ता नाही वापरला, तुम्ही नक्की वापरा. तर हिरवी चटणी तयार झाली आपल्या इडलीची. मस्त अशी साऊथ इंडियन डिश आपण तयार करत आहोत. तर आता तयार करायचे आहे आपण इडल्या. तर 7 तासानंतर आपलं बॅटर असलं मस्त झालं एकदम फ्लपी. तर तुम्हाला दाखवतेच आता. तर हे आता बॅटर 7 तासानंतर इतकं टेस्टी लागतं की ह्याच्या इडल्या. तर तुम्ही तांदळाच्या इडल्या नक्की ट्राय करून बघा. आणि ज्यांना इडल्या जमत नाहीत तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा, त्याच्या कधीच फसणार नाहीत इडल्या. तर हे बघा अगदी आईस्क्रीम होतं तयार त्या टाईपमध्ये ह्या इडलीचं बॅटर झालं आहे. ह्यामध्ये इनो, सोडा किंवा काहीच घालायची गरज नसते. तर अशाच इडल्या एकदम फ्लपी होतात, कारण की आपले पीठ पण किती छान फुगलंय बघा. त्यामध्ये उडीद डाळ असते त्यामुळं ते फ्लपी होतं. आणि आम्ही सिक्रेट गोष्ट घातल्या ते म्हणजे पोहे. तर आता सर्व ह्याच्याच मी इडल्या तयार करणार आहे की बाकीच्या ह्याच्या जेवढ्याशा आंबोळ्या करणार आहे, थोड्याशा आप्पे करणार आहे. म्हणून जेवढं इडल्याला लागतं पीठ तेवढं मी पीठ हे दुसऱ्या टोपमध्ये काढून घेत आहे बाजूला आणि त्यामध्ये मीठ घालून ठेवलं आहे. तर इथं भांड्यांना तेल लावून घ्यायचं म्हणजे इडल्या खाली चिटकत नाहीत आणि सहज निघतात. तर पाणीसुद्धा गरम करण्यासाठी शेगडीव ठेवलं आहे. तुम्ही जेव्हा ढोकळा इडली करता तेव्हा तुम्ही शेगडीव पाणी किंवा गॅसवर पाणी ठेवा, उकळल्यानंतरच ते भांडं त्या गरम पाण्यात ठेवायचं म्हणजे कुठलीही वस्तू लगेच फुगते किंवा व्यवस्थित होते. तर मीठ घातलं आहे आणि अगदी थोडंसं पाणी घातलं कारण मला हे बॅटर जरा घट्ट वाटत होतं म्हणून सेल करण्यासाठी पाणी घातलं आणि एकसारखं 5 मिनिटं हे हलवून घेतलं आणि ढिल्लं करून घेतलं हे बॅटर. तर बघा अगदी आईस्क्रीम कसं तयार होतं त्या टाईपमध्ये हे फ्लपी असं बॅटर तयार झालं आहे इडलीचं. आणि हे बॅटर आता घालून घ्यायचं भांड्यामध्ये.
आणि इथं सर्व भांड्यामध्ये तेल सुद्धा लावून घेतले दोन्ही ह्याला. तर आता घालून घ्या इडलीचं बॅटर त्यामध्ये. मस्त अशी आपण साऊथ इंडियन डिश तयार करत आहे. ह्यासाठी मी खास रानातून केळ्याचं पान आणलं आणि त्यावर माझ्या मिस्टरांना वाढलं आहे. तुम्ही पहिल्यांदा बघितलं असेल. एवढ्या त्या छान टेस्टीला झाल्या त्या इडल्या की आमच्या मिस्टरांनी चक्क चेन्नईमधला डायला हुडकून काढला आहे. तर ते बघा पाणी उकळलं आहे आणि थोडासा शेगडी बारीक केले आणि ते थोडंसं टॅप केल्यानंतर सेट होतात इडल्या. मगच भांडं ठेवायचं. ठेवताना जरा व्यवस्थित ठेवा कारण हाताला भाजण्याची शक्यता असते. आणि हे 20 मिनटं शिजण्यासाठी ठेवायची इडल्या. आणि 20 मिनिटांनंतर बघा अशा जबरदस्त इडल्या टममध्ये फुगल्या आहेत. तर तुम्हाला शिजताना सुद्धा दाखवते. तर ह्यामध्ये शिजले का बघण्यासाठी थोडंसं टूथपिकचा वापर करा. आतून थोड्याशा कच्च्या राहू शकतात. ते 20 मिनिटांनंतर बघा काढून घेऊया. आणि थंड झाल्यानंतर ही इडल्या काढायच्या. गरम असताना तुम्ही इडल्या काढल्या की ती तुटू शकतात किंवा खाली चिटकलेल्या असतात. तर भांडं किंवा इडल्या गार झाल्या की मग इडल्या काढायच्या म्हणजे सहजरित्या निघतात. तर बघा त्या टोपमध्ये सुद्धा मी केळीचं पान ठेवलं आहे कारण की आपण साऊथ इंडियन डिश करत आहोत त्यावर सगळं साऊथ इंडियनच झालं पाहिजे ना. तर इडली पण बघा अगदी कापूस असतो त्या टाईपमध्ये इडल्या तयार झाल्यात. मस्त अशा इडल्या चटणी, लाल चटणी आणि हिरवी चटणी नक्की ट्राय करून बघा. आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करायला अजिबात विसरू नका कशी झाली ती. असल्या कापसासारख्या इडल्या ठेवूया. आता त्या टोपमध्ये अगदी साऊथ इंडियन टाईपमध्ये आपण सगळं साहित्य तयार केलं आहे. तर इडल्या चटणी आणि जे वाढलंय सुद्धा तसंच. तर काढून घेऊया. थंड झाल्यानंतर पटपट निघतात. त्या गरमागरम असताना अजिबात काढू नका, ती तुटतात. थंड झाल्यानंतर काढा. तर हे मस्त अशा कापसासारख्या इडल्या तयार झाल्यात. आणि नक्की हा व्हिडिओ बघून इडली तयार करायला घ्या आणि तुमच्या व्यवस्थितच होणार. आणि दुसरी बॅच आहे ही. आणि आपण आता वाढून घेऊया. तर बसायला बसणं आहे. पाटावर केळाचं पान ठेवलं आहे आणि मस्त असं तेव्हा पाणी शिंपडलं आणि एका कापडानं स्वच्छ पुसून घेतलं. तुम्ही साऊथ इंडियनमध्ये त्या साईडला जसं टाईपमध्ये जसं जेवायला वाढतात त्या टाईपमध्येच मी सर्व केलं आहे. आणि ही पद्धत कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. तर इथं इडली घेतली आहे, चटणी घेतली आहे आणि लाल. तर आता सुरुवात करूया वाढायला. तर ही आहे आपली तिळाची चटणी. तर ही चटणी खूप छान टेस्ट लागते ह्या इडली बरोबर तोंडी लावायला. आपण 2 चटण्या केल्यात त्यामुळे मी 2 साईडला इडल्या ठेवल्यात, इकडे आणि तिकडे. म्हणजे दोन्ही चटण्यांचा टेस्ट ह्यांना करायला दिली आहे आणि त्यांना दोन्ही पण आवडल्या. तर पहिल्यांदा लाल चटणी घालून घेऊया. तर मस्त अशी क्रीमी टाईप दिसणारी आपली लाल झणझणीत चटणी. आणि ही आहे हिरवी चटणी जी आपण रेग्युलर करतो तीच जरा हटके स्टाईलने केली आहे. कमी साहित्यामध्ये जबरदस्त अशी चटणी तयार झाली. आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा. खूप मेहनत लागते कुठलीही गोष्ट करायला. आणि माझे चॅनल बघायला तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका.